हॅलो फ्रेंड्स, तर आता मम्मी बनवते दुधी हलवा. खरं तर दुधी भोपळा मला अजिबात आवडत नाही. तर दुधी भोपळा मला आवडत नसल्यामुळे मम्मी आज बोललीये, तर चल मी तुला आज दुधी भोपळ्याचं एक गोड अशी रेसिपी करून दाखवते. तर नेहमीच आपण गाजर हलवा खातो, तर मम्मी बोलली आज मी दुधीचा हलवा बनवते. तर ही रेसिपी पहिले पण खाल्लेली आहे. आणि जेव्हा मम्मीने पहिल्यांदा बनवली होती तर अक्का टोप मी आणि दीदीने फस्त केला होता. तर चला आता दुधी हलव्याची रेसिपी कशी आहे तर ते आम्ही तुम्हाला दाखवतो. हो ना? येस. तर चला आपण पाहूया. तर मैत्रिणींनो, मी आता दुधी भोपळा आहे ना, हा प्रथम किसून घेते. आणि महत्वाचं म्हणजे दुधी भोपळा हा कोवळा घेऊन यायचा, की जेणेकरून त्याच्या बिया खूप कोवळ्या कोवळ्या राहतात आणि सालही वाया जात नाही. म्हणजे संपूर्ण भोपळा आपण यूज करू शकतो. तर अशा प्रकारे मी आता हा सगळा भोपळा किसून घेते. मग त्यानंतर तुम्हाला पुढची कृती दाखवते. आपण पॅन मध्ये की नाही 2 चमचे तूप टाकूया. आपला भोपळा ज्या प्रमाणात असेल ना त्या प्रमाणात आपण त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि तूप चांगलं वितळून द्यायचं. आता तूप वितळतंय. आपण आता काय करायचं, आता आपण हा भोपळा आहे ना असं पिळून घ्यायचा आणि तो त्या तुपामध्ये टाकायचा. आता हा भोपळा ना छानपैकी आपण परतून घ्यायचा. आणि आता हा आपला पॅन भरू नये, थोड्या वेळाने तो शिजल्यानंतर कमी होणार आणि त्याचा रंगही बदली होणार. तर आपण हा छानपैकी परतून घेऊया. पुढची प्रोसिजर नंतर दाखवते. हे बघा, बराचसा दुधी आपला कमी झालेला आहे. दुधीचा किस जो आहे तो बराचसा कमी झालाय, म्हणजे 0.5% शिजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये दूध टाकूया. आणि मुळात त्याचा कलर पण चेंज झालाय. कलर पण चेंज झालाय, हे महत्वाचं आहे. आता आपण दूध टाकूया आणि सगळ्याचं प्रमाण महत्वाचं, साखरेचं प्रमाण. तुम्ही म्हणाल किती टाकायचं साखरेचं प्रमाण, तर तुम्हाला जेवढं गोड लागतं तेवढं टाका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे, आपल्या घरात जर पेढे वगैरे काही शिल्लक असतील, बर्फी शिल्लक असेल, तर ती अशीच ह्याला त्याला देण्यापेक्षा आणि वेस्ट जाण्यापेक्षा कुस्करून तुम्ही याच्यात टाका ना, छानपैकी होतं. हे मी मागेही सजेशन दिलेलं होतं. तर आता मी ह्याच्यामध्ये दूध टाकून घेते. दूध मी थोडंच टाकणार आहे. अर्धा पेला मी दूध टाकलेलं आहे आणि दुधात सुद्धा तो छानपैकी शिजणारच आहे. तरी देखील आता मी तुम्हाला जसं सांगितलं की आपण पेढा शिल्लक असेल तर आपण त्यात टाकावा, म्हणजे साखरेचं प्रमाण थोडं कमी करायचं. तर पेढा हा आपला खव्याचं रूप आहे. खव्यापासूनच पेढा बनतो. मग खवा टाकण्यापेक्षा पेढा टाका, कारण आपल्याकडे काही घरात रोजच अगदी खवा असतो असं नाही ना. मग त्याकरता आपण पेढा घरात असेल तर टाका, नाही तर मग तुम्ही दूध पावडर टाका, काही हरकत नाही. आता दूध पावडर टाकली तरी तुम्ही खवा टाकला तरी चालतो, आपलं पेढा टाकला तरी चालेल. पण खवा टाकत असाल ना तर दूध पावडरची काही गरज नसते, कारण दूध पावडर ही खव्याचं रूप घेते. आता मी तुम्हाला दूध पावडर टाकून दाखवते. हे 1 पॅकेट मी टाकलेलं आहे आणि बघा की त्याचं रूपांतर ना असं छान दाणेदार आपल्याला ते होतं, म्हणजे खव्यासारखं. म्हणून मी तुम्हाला ही पावडर टाकून दाखवते. आता माझ्याकडे फक्त 2 पेढे होते, ते मी किसणीवर किसून घेतले असे छानपैकी. आता ते टाकते मी. तुम्हाला पाहिजे असेल तर यात फूड कलर टाकू शकता, नाहीतर आपलं ओरिजिनलच खा, चांगलं असतं, शरीराला अपायकारक नसतं. हे बघा, सर्व पेढा मी एकजीव केलाय आणि त्याच्यामुळे आपला पेढ्याचा कलर पिवळा होता, तसं भोपळ्याचा कलर सुद्धा आता थोडासा पिवळा झालेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे साखर. तर आता पेढा आणि पावडर टाकल्यामुळे, दूध पावडर टाकल्यामुळे साखरेचं प्रमाण अगदी मी कमी घेते.
आणि साखर ही पूर्णपणे मिक्स करून मी झाकण मारून फक्त 5 मिनिटं ठेवणार आहे. हे बघा पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आता हे बुडबुडे दिसतात म्हणून तुम्हाला वाटेल पाणी आहे, पण नाही. ते थंड झाल्यानंतर आपल्याला तो कडक होऊन द्यायचा नाहीये, स्मूथ ठेवायचा आहे. हे बघा, हा झालेला आहे. ह्याच्यात आपल्याला असं वाटतं पाणी आहे, पण हे पाणी नाहीये. काय थंड झालं ना की तो बरोबर आळला जातो. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला तो पूर्णपणे पाणी सोक करून ते कडक नाही बनवायचंय, तर सॉफ्ट ठेवायचंय. तर अशा प्रकारे हा आपला दुधी हलवा तयार झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल याच्यात वेलची नाही टाकली, काय नाही टाकली. आपण ती सगळ्यात शेवटी वेलची टाकणार आहोत, कारण शेवटी वेलची टाकल्यानंतर त्याचा स्वाद, सुगंध मस्तपैकी राहतो. ही बघा, आपण वेलची टाकलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करतोय. हे बघा, आता ही सगळं एकजीव झालेली आहे. आता मी हे दुसऱ्या भांड्यात काढून घेते, म्हणजे पटकन थंड होईल. मी आता हे 1 चिमूट फक्त दूध मीठ टाकते आणि ते सगळ्यात शेवटी टाकते, कारण आपण दूध टाकलंय. दूध फाटू नये म्हणून सगळ्यात शेवटी मी हे गॅस बंद केल्यानंतर मीठ टाकते. गोडामध्ये 1 चिमूटभर मीठ टाकावं. हे बघा, आता आपण हा बाउलमध्ये काढून घेऊया. त्याला काय बोलतात बरं मानसी? सर्व करूया. ओके. तर अशा प्रकारे आपला हा दुधीचा मस्त असा हलवा तयार झालेला आहे खाण्यासाठी. आणि मम्मी आता इथे गार्निशिंग करतेय. आणि थोड्या वेळ आता आपण फ्रीज मध्ये सेट करायला ठेवूया, म्हणजे कसं थंडगार खरंच खूप छान वाटेल. आणि मस्त त्याच्यावरती आता बदाम आणि काजू आलेले आहेत. तर तुम्हाला आमची ही दुधी हलवाची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला, अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया मुमेंट विथ मानसी या चॅनलमध्ये. तोपर्यंत बाय.